नमस्कार मंडळी. बैलगाड्यात काहीतरी विक्रमी झालं, काहीतरी एक मोठी घडामोड झाली तर नक्की आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. अशीच एक मोठी घडामोड झाली काल. एक विक्रमी बक्षीस एका ड्रायव्हरला भेटलं. अर्थातच ड्रायव्हरांचं नाव आहे विठ्ठल ड्रायव्हर बुध. भेटूया आणि बऱ्याचशा गप्पा मारूया. नमस्कार नाना. नमस्कार. काल भेटलं बक्षीस? हो भेटलं. किती बक्षीस भेटलं काल? काल 2.25 वरच भेटलं. 2.25 लाख? हो. मला वाटतं मैदान किती लाखाचं होतं ते? 1 लाखाचं. 1 लाखाचं मैदान, 2.25 लाख बक्षीस. त्यातलं एका व्यक्तीने तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक आजपर्यंतचे पैसे दिले. किती दिले? गट पास केल्यानंतर 51,000 रुपये दिले. सेमी पास झाल्यावर 1 लाख आणि कॅश 1,00,000 रुपये त्यांच्या पैसे दिले. म्हणजे 1,52,000. 52,000 त्याने दिले. शाहीद बेने त्यावेळेस सेमीलाच मला 1,55,000 सेमीपर्यंत 1,55,000 झालं होतं. मला वाटतं बैलगाड्याच्या इतिहासात एवढं बक्षीस नाही कुणाला भेटलं असेल की एकाच मैदान 1 लाखाचं आणि बक्षीस ते 1,52,000. व्यक्तीविषयी सांगा, कोण आहे नक्की एवढा दानशूर व्यक्ती? तो मित्र आहे आपला आणि त्यांचा म्हणजे ॲक्सिडेंट पहिला झाला होता एक मागच्या 2-3 वर्षात. तर त्यांच्या त्या मुलीचं नावासाठी त्यांनी ती बक्षीस मला त्याने दिले. का नाव सांगा ना, कोण आहे? सानिका संदीप कारोंडे. कुठल्या गावचे? सोमंतळी. बर. अगोदर ओळखत होता का म्हणजे बैलगाड्यातनंच ओळख झाली? बैलगाड्यातनंच ओळख झाली. बैलगाड्यातनं त्यांची माझी ओळख झालेली. काय वाटतं एवढं बक्षीस देण्यामागं कारण काय? कारण ठीक आहे, आपण एक असतो जॅकी असतो आणि एक गुलाल घेत असतो, पण एवढं बक्षीस देण्यामागं तुम्हाला काय कारण वाटतंय? नाही, त्यांना ती त्यांची मुलगी आहे ती सानिका, ती त्यांची मुलगी म्हणजे लाडकीली आहे. कारण ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्यावेळी डॉक्टरने त्यांना सांगितलं वाटतं नो गॅरंटी आहे की पेशंट तुम्ही घरी घेऊन जावा. पण घरची म्हणली नाही असू द्या, आहे तोपर्यंत काय असेल ती होईल ती होईल इथं दवाखान्यातच. मग त्या हिशोबाने त्यांनी ठेवलं आणि ती मुलगी त्यावेळेस म्हणली वाटतं की गल्ला फोडा माझा पण पप्पांना माझ्या घरी आणा. काय करा? गल्ला जे आपल्या बाला भरलेलं सगळ्या. तर ती म्हणली गल्ला फोडा पण माझ्या पप्पांना दवाखान्यातनं घरी आणा. हे कोण म्हणलेलं? त्यांची मुलगी म्हणलेली ती सानिका. बर. आणि त्याच्यानंतर त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं. मग ती घरी आणल्यानंतर ते तेव्हापासून त्या मुलीची लय म्हणजे लाड करते ती माणूस. अर्थातच प्रत्येक घरातली मुलगी ही लक्ष्मी असते आणि त्यामुळे लक्ष्मीचं नाव एवढ्या माणसांच्या एवढ्या महाराष्ट्रात जाते म्हणून त्यांनी ते तुम्हाला खुश होऊन बक्षीस दिलं. पहिल्यांदाच दिलं का ह्याच्या अगोदर दिलं? बुलढाण्याच्या बाब्यावन ह्याच्या 22-11 सोन्या, त्या ख्रिश्चनवाल्याचा सोन्या, त्याच्यावर एक सेमी असाच काढला होता. आणि तिथे त्यांना एक जण असं आपल्या माझ्या संघ उभं राहिलं, त्यांनी एक जण मानला मागसारा म्हणल्या तुम्ही नाना माझा माणूस आहे म्हणली. मी नाना पशी थांबणार तुम्ही कुठे काय. मग त्याने ते एकदा माणसाने त्यांना तिथनं ढकललं. मग त्यांना रागाने त्या माणसाची गाडी मारल्यामुळं पुढं आलं आणि त्या मुलीच्या नावावर त्यांनी मला 25,000 पुकारलं त्यावेळेस. अशी प्रेम करणारी लोक आहेत, म्हणजे 1.5 लाख बक्षीस देणारे, ते मैदानात. म्हणजे आपण 75 सेकंद 25-25 सेकंदात पळली जाते गाडी. पण त्याच्याबरोबर अजून एक नाव जोडलं की सर्जा असेल तेव्हा त्यावेळेस बक्षीस जादा येते तुम्हाला? हो, सर्जा असल्यावर बक्षीस भरपूर येतं मला. सर्जा खरं सर्जाच आहे ते. म्हणजे ते एक भावनिक नातं जे प्रेक्षक वर्ग आहे तुमच्याशी जोडलेलं असेल किंवा सर्जाशी जोडलेला. गुलाला तुम्ही पात्र केलं बैलाला तर ते एक प्रचंड मोठं बक्षीस येतं. हो, मला बक्षीस भरपूर येतं. आता काय आहे बघा, आता एवढं बक्षीस येतंय, ही एवढं बक्षीस येते आणि मागं बी काहीतरी तुम्हाला असंच बक्षीस भेटलेलं. काय एवढ्या पैशाचं करता काय, म्हणजे काय केलं आपण म्हणून? नाही, आपले म्हणजे असं घराचे जे का आता काल त्यांनी पाठवलं त्यांना स्लॅबचं असं काम चालू रुटीन. घर बांधताय नवीन? हो. बर. आणि ते बैलगाड्यांच्या जीवावर? हो, संपूर्ण नंदीच्या जीवावर आपला. म्हणजे बैलगाडी बघा काय बदल करतो. सांगितलं पहिल्यांदा अगदी तुम्ही शेताच्या कामात विहिरी बांधायच्या कामात जायचं, आज एक मोठं घर बांधताय. किती स्क्वेअर फुटाचं बांधताय? 1500 काहीतरी आहे वर, पण मला एवढं सांगता येणार. पण आहे म्हणजे बंगला बांधताय थोडक्यात. आलिशान घर बांधतात. कष्ट असतं आणि एक आपण जिकिरीचं काम आहे जॅकी चालवणं. आता ह्याच्याबरोबर काय गोष्टी आपण विचारूया ना. नाही तर काय झालं, जॅकी असणं वेगळं आणि एक गुलालात कंटिन्यू असणं, काय फरक आहे?
गुलालात बी माणूस म्हणजे जॉकी बी पाहिजे, नंदी बी तो गुलालात पाहिजे, त्यावेळेस माणसाला हाणायला बी हुरूप येतो, म्हणजे हौसाने येऊन बी बसणार, आणि गुलालात माणूस असली की चर्चेत राहतो माणूस. आणि समजा नसेल, आता तुमची गाडी काय काय बैलगाड्यांच्या शर्यतीत नाही गुलालात राहिली, काय फरक असतो म्हणजे माणसाचा बघण्याचा कसा फरक असतो? माणसाचा जरा बघण्याचा हेतू जरा थोडा हे होतो, जो गुलालात राहिला त्याच्यावर लक्ष जाते, आणि आता कसं आता मी मीडियामुळे जो गुलालात राहिला त्याच्यावर लक्ष जास्त जातं. हा, म्हणून आपण म्हणू यश मिळवणं गरजेचं झालंय प्रत्येक वेळेस. यश मिळवणं गरजेचं. पण अवघड आहे ना, कारण काय आता स्पर्धा बी वाढली. हो, स्पर्धा वाढल्यात, आणि म्हणजे हौशी मालकही भरपूर झालेत. आता पहिले खोंड अशी म्हणजे ही कसाबाला जात होती, काय काय पाळत नव्हती ती शिकाय, आता परत ती सगळं मार्केट आलं आहे असं जागेवर. मार्केट आलेलं आहे, त्यामुळं एक सगळ्यांनाच चालना भेटलेलं आहे आर्थिक. आता ड्रायव्हर होत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की घरच्यांना लागणारी काळजी. मी आवर्जून काय गोष्टी यांना विचारतो, तर तुम्ही घरच्यांना काय सांगून निघता, कारण का रिस्क आहे, कारण अनेक अपघात झाले बघितले, अनेकांचं घर बी उजाडले, तर तुम्ही निघताना काय सांगून निघता? का नाही, घरनं एवढं सांगणार की आदली दिवस सांगतो मी मैदानाला चालली, मैदानाला जा, घरच्याला त्याच्याला टायमिंग आवला तर फोन करतो, नाही टायमिंग आवला तर फोन करत नाही, त्यामुळे काय एवढे खुश असते ती फक्त लाईव्ह बघत राहते सारखी, आपल्याला फोन करत नाही, पोरासण्याला बाकीच्या फोन करणार. ज्यावेळेस आपण एवढे पैसे घरी आणत असतो, अर्थातच ते खूप कष्टाचे असतात, पण ज्यावेळेस पैसे येतात त्यावेळेस सगळं एक वेगळं वातावरण असतं, पण ज्यावेळेस पैसेच भेटले जात नाहीत आणि अनेक समस्या असतात, कारण प्रत्येकाचा प्रापंचिक व्याप आहे, सगळ्या गोष्टी लग्न करायचं असतं, घर बांधायचं असतं, तर त्यावेळेस ती भीती वाटते का आपला आज हात चालतोय, जर हे सगळं घडून आलं तर ठीक, पर्याय त्यानंतर काय, असं वाटतं? आता कधी प्रश्न येत नाही का? नाही तसं काय वाटत, कारण कसं आहे कुठल्याही क्षेत्रात जावं तुम्ही, आज हार होती उद्या जीत होती, पण हरली म्हणून मागं सरायचं नाही. ह्या क्षेत्रात कुठलंही क्षेत्र असू द्या, त्यात पुढं पुढं सरकत गेलंच पाहिजे, आणि त्याला पाठिंबा देणार मागं पाठीमागं माणूस असला की पुढं चालत राहतो माणूस. बरं, आता तुमच्याबरोबर जी सगळी मुलं असतात, आता कसं मुलं असतात माझ्यावर प्रत्येक मैदानाला 20-25 पोर कायम संघ असते. त्यांना काय वाटणी होती का हे बक्षीस आलं तर? नाही, त्यांचं काय नसतं, त्यांचं पोरांचं एकच असतं की आपलं जेवण खाणं सगळं व्यवस्थित जाग्यावर, ही सगळं बैलही, आणि जरी आपण आता समजा एवढ्या आता खटाव तालुक्यात कुठेही गाडी फायनल राहिली तरी त्यांचं एकच की बैल तिथनं भरला की म्हणा नाना डायरेक्ट घरी जाऊ दे, बैल खाली उतरूया आणि मग जेवायला जाऊया. बरं, आता तुमचा मुलगा एक बैलगाड्यात असतो, म्हणजे पिढी असते पुढची, तर त्यांनी बैलगाड्यात यावं का नाही, तुम्हाला काय वाटतंय? कारण तुम्ही लय वर्ष बैलगाड्यात आहे. बैलगाडी क्षेत्रात याला आता कसं आहे माहिती आहे का, महत्त्वाचं लोकांचं म्हणजे शिक्षण करून तुमची कुठं नोकरी एक करून तुम्ही या क्षेत्रात आला तर चालते, पण डायरेक्ट ह्याच्यावर या क्षेत्रात म्हणले की टिकू शकत नाही माणूस. नाही टिकू शकत. हा, आता टिकू शकत नाही म्हणताय, पण कसं आहे अगदी ड्रायव्हिंग म्हणून मुलं येतात आणि पैसेही भेटतात. कसं पैसे आणि प्रसिद्धी लवकर भेटते बैलगाड्यात, ही लवकर भेटण्यामुळेच मुलं येतात. पण त्याच्यामुळं थोडं काय होतंय, जोपर्यंत तुम्ही आता कसं होतंय, आता ह्यात तुम्हाला सांगतो, आता समजा एका नवीन मुली येते ती त्यांच्या घरच्याने बाबा ती मुलं थोडी आडावली पाहिजे ती, का तर ही ह्या क्षेत्राची एकदा सवय लागली की शिक्षण करू शकत नाही मुलगा, मग त्याच्या डोक्यात एकच आज कुठं मैदान. आता बरं कसं आहे, आता ही आहे म्हणून अजून एक पुशेगाव झाल्यानंतर बघा मैदान चालू झाले की कंटिन्यू मैदान 2-2, 3-3 दिवसात पडते, मग रोजच मैदान आहे ती, मग त्यावेळेस त्यांचं शिक्षणच होऊ शकत नाही ना. पण हे मोठं नुकसान आहे ना, कारण काय ते नुकसान मोठं आहे त्यांचं, त्याच्यामुळे त्यांनी शाळा पूर्ण करून नोकरीचे जे बघून यात घुसलं पाहिजे. बघा मित्रांनो, हे कोण सांगतंय, ज्यांनी अनेक वर्ष बैलगाडी क्षेत्र गाजवले, ते वारंवार त्यांचं शिक्षण नाही झालं पण त्यांना कळतंय शिक्षणाचं महत्त्व. आता आमचं कसं अडाणी ह्याच्यात आमचं साध्या ह्याच्यात गेलंही, पण अजून इथनं पुढं भविष्यात अजून शिक्षणाशिवाय काही सुद्धा चालणार नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. आता कसं पैशाचाच विषय निघाला आहे, तर एक हा प्रश्न उभा राहतो बघा, आणि ही प्रत्येकाकडं असतो की पैसे आले आपल्याकडे, एक मोठ्या प्रमाणावर पैसे आले, तर कधी कधी काय होतं, ते पैसा आपल्याला वाम मार्गाकडे नेऊन जातो. एकदम पैसे आले तर त्याला वाटाले असतात, तर वाटत नाही का म्हणजे असं
ज्यावेळेस पैसा आल्यानंतर की इकडं जावं तिकडं जावं काय काय जण करतात. तुम्हाला सांगतो आता पहिला ह्या व्यसनात होतो, म्हणजे आता उघड सांगतो दारू पहिला लय पित होतो. मला घरची सुद्धा कटाळलेली की परत एक वेळ असंच घरची सगळी उपाय राहील म्हणून म्हणलं आजपासून दारू प्यायची नाही ठरवलं. सगळं मला औषधी देऊन कटाळली होती लोक घरची. पण तिथनं एक वेळ ठरवलं की नाही परत अजय शेट्टी म्हणली नाना दारू तेवढी सोडायला लागली नाही तर आम्ही काही इकडे येणार नाही. म्हणलं चालते. सगळेच उपाशी राहायला लागल्या मग डोक्यात घेतलं की दारू आपल्याला नको. तिथनं झालं 5 वर्ष झाली दारू पी अजून नाही. पण व्यसनाचं प्रमाण आहे की बैलगाडीत आहे ना. व्यसनाचं प्रमाण आहे. काय काय जण आहे ती ड्रायव्हरांचं व्यसन ह्याच्याबद्दल काय वाटतं. कारण काय होतं नाही ड्रायव्हरांनी नाही करून उपयोग व्यसन. काय काय वेळेस असं होतं की एक व्यसन केलं जातं आणि ते गाडी बसलं जातं नंदीच्या. कितपत कसं होतं समजा त्यावेळेस ड्रायव्हरांची जरी चुकी नसली तरी ते पेलाला असल्यामुळे त्याच्यावर चुकी येते. म्हणजे आम्ही त्यातनं आली त्याच्यामुळे आम्हाला आम्ही बोलतो आपलं. ती सारखा तुमच्यावर आरोप लागतो की मावा सोडा हे करा तर तुम्ही दिसतात काय कंट्रोल होत नाही. नाही कंट्रोल होत मला गाडी ड्रायव्हिंगमुळे लागतोच. पण ती चुकीच आहे सांगा तुम्ही. नाही हो ती आताच्या पिढीला ती चुकीच आहे. ज्याला हे नाही ते नाही. कारण आम्हाला कसं लागतं बैलाच्या गाड्या आता पूर असली संघ तरी बैलाची गाडी मी कोणाला चालवून दे माझी मी स्वतः चालवतो. जागृतीमुळे ती मला सवयच आहे. बरं आता ज्यावेळेस प्रगती चालू असते त्यावेळेस काय असतं प्रगतीबरोबर येते जबाबदारी. हो कारण काय होतंय यश मिळतं पैसा भेटतं तर जबाबदारी असते. तर ज्यावेळेस एवढं पैसे भेटताना कुठल्या जबाबदारी तुमच्या आत्ता आल्यात तुम्हाला वाटतं की हे लय जबाबदारी मोठ्या आल्यात माझ्या. मला आता एक असं वाटतंय की आपण मैदानात गेलो मैदानात हार जितू त्याचा विषय वेगळा पण ती आपल्या संग 4 पोरं आल्यात ही पोरं व्यवस्थित आपल्या घरी त्यांच्या इथनं गेली की सगळ्यात मला आनंद वाटतो. आता फक्त तुमच्याच घरची मुलं नसतात तर बाकी प्रत्येकाच्या घरची कुटुंबाची. तर आता तुम्ही काय काय कुटुंबाला ज्यावेळेस भेटता त्यावेळेस सांगत असाल की बाबा अशा पद्धतीने ह्याला करा किंवा ह्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्या. घरच्यांशी बोलणं होतं का ते तुमच्या बरोबर येतात ते. नाही माझ्याबरोबर येते की नाही पोरं त्यांना मी प्रत्येकाला सांगतो की तुमचं शिक्षणच आता आमचा पोरगा शाळेत लावून शाळेत नाला की जातो 8 दिवशी तो थांबतो घरी नाही तर असा शाळेतही जातो. सगळी आता 2-3 पोरं आहे ती 12वीला आहे ती काही पण ती सगळी शाळा करून ज्या दिवशी 8 आहे त्या दिवशी त्यांना नाना उद्या जायचं का नक्की जायचं म्हणले की पोरं थांबते. वयाचा काय परिणाम होतो गाडी चालवण्यासाठी. कारण यंग मुलं तरुण मुलं ज्यावेळेस जॅकी म्हणून उतरतात तुमचं स्पर्धा असती त्या जणांबरोबर. आता तुम्हाला सांगतो आता नवीन आले ती का नाही ह्यांचं सुद्धा अजून लय चांगलं होणार यांचं. आता पहिले कसं होतं की 7,000 बक्षीस आहे 7,000 बक्षीस आहे तर तिथे किती त्यावेळेस मोठं बक्षीस म्हणायचे. आता पुशेगावचं त्यावेळेस 11 मी पुशेगाव 7,000-11,000पासून गाडी आणली मी पुशेगावच्या मैदानात. तर त्या मैदानाला त्यावेळेस हाऊसन माणूस यायचं का तर मोठं सगळ्यात मैदान म्हणायचे माणसं. तर त्यावेळेस म्हणजे पावती बी कशी होती 50 रुपये 30 रुपये अशी कमी पावती होती. आता हे सगळ्यात वाढ झाली. आता उलट प्रवेश फीत वाढ झाली बक्षात वाढ झाली. आता अजून तसं म्हणायला गेलं तर ड्रायव्हरची 10% जी आहे ती 10%च राहिली ड्रायव्हरांची. तर त्यांची बी वाढली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण कसं मला जसं 4 रुपये मिळतात तसं त्यांनाही मिळावं तर त्यांचंही काहीतरी भलं व्हावं. एकत्र येऊन करा की तो काहीतरी करावं. कारण काय माहिती आहे का नाही आता रिस्कचा विषय आहे. कारण मृत्यूच्या दाढेत जायची आणि गाड्या हाणायची पूर्ण. हे आता कसं झालं नवीन जे आहे की नाही नुसतं माते ती आज बसू उद्या बसू पण त्यांनी जेवढं होता एवढं आमचं का आता 1-2 वर्ष दिलीप ड्रायव्हर आम्ही त्या दिवशीच बसून विषय झाला. आपलं काय म्हणलं 1-2 वर्ष लिहिले ताण आपण पण त्यांनी मी हे रिक्षा घेऊन ती केलं पाहिजे. मिटिंग घेऊन बाबा असं करू सगळ्यांनी संघटना करून केलं पाहिजे. सगळ्यात मोठा मी तर म्हणून विजयाचा हिस्सा ड्रायव्हर लोकांचा असतोच. हो कारण बैल पळतात पण पळवणारा महत्वाचा. हो तर आता काय आहे तो तर हिस्सा आता बऱ्यापैकी भेटतो. पण त्याच्याबरोबर आता मी एक पाठीमागं मुलाखत घेतलेली ज्यावेळेस जिंकत असतो बैल त्यावेळेस ते 10% भेटले जाते. पण ज्यावेळेस जिंकत नाही पुढं काय तुम्ही त्या बैलाशी कनेक्ट आहात जोडलेला आहे तोपर्यंत जवळचं. पण ज्यावेळेस बैल पळायचा बैल थांबला तर कसं काय त्याच्यानंतर नातेसंबंध राहतात का नाही. राहतात संबंध राहतात. माणूस हौसन म्हणजे कसं आता एखादं प्रेमानं आता आपण एकमेकाला जवळ केले म्हणजे ते राहते ती.
फक्त कसं आहे की ड्रायव्हर आज उद्या एक बसणार, उद्या एक बसणार, असं फिरत चालते. संबंध नाही म्हणत, म्हणजे एखादं वेळेस आर्थिक मदत येते का की बाबा तू चांगला बैल चालवलाय, तुम्ही आमच्या बैलाला हिंद केसरी केलंय म्हणून काहीतरी काय मदत जण देतात का? या थोडी जण आहे ती काय काय बरं आता हे गरीबाचं एवढे क्षेत्र नाही राहिलं आता नाही राहिलं. हा नाही गरीबाचं एवढे क्षेत्र राहिलं नाही. म्हणजे काय काय जातं काय काय ठिकाणी मजुरी करून बैल पाळवते, त्यांचं नाही क्षेत्र राहिले यात. नाहीच राहिलं. आणि त्यांनी चांगलं म्हणजे समजा एखादं वासरू घेतलं, वासराची किंमत डबल झाली की आपली त्यांनी पैसे घेऊन मोकळा होऊन दुसरं एक आणा. पण आता आहे की काय काय वेळेस जर तो चमकला तर लाखाच्या ऐवजी करोड किंमत होती ना, असं एक काय काय लोक होतंय. पण तिथपर्यंत आपण पोचू तर इकडे पोत्याची बारी येते. बर पोत्या यायची बार आहे. आता कुठला बैलगाडी मालक आहे का की त्याचा बैल पूर्णपणे म्हणजे असं निवृत्त झालेला आहे किंवा ह्या पूर्ण जगात नाही आहे, तरी तुम्हाला पैसे दिलेत की बाबा हां माझं नाव तू केलेलं आहे, असं कोण आहे का? नाही तर अजून म्हणजे आपण जेवढे बैल पळवले होते की नाही त्यांची सगळ्याच बैल अजून पळते ती. आपल्याला गेला तर मानपाणी सगळं करते ती, पण नाराज नाहीत करत आपल्याला. म्हणजे 4 पैसे देतात. देतात. ही का विचारतोय, जोपर्यंत बैल पळतोय, मगाशी आपण बोललो बैल पळतोय, प्रसिद्धी आहे त्या मालकाची, तोपर्यंत 10% देतात किंवा काय अजून असेल ती देत असतील. पण ज्यावेळेस पूर्ण बैल ज्यावेळेस थांबला जातो त्यावेळेस त्याच्यानंतर मी म्हणतो नाही कसं होतं आता एखादा समजा बैल आता माझ्यापाशी आता हे बैल पळतोय, परत समजा थांबत आलाय तर दुसरा बैल माणूस घेते ना पुढं, त्याच्यामुळे ते रिलेक्शन चालूच जाते पुढं, रिलेशन चालू जातं. हां. आता एक पाठीमागे एक मी मुलाखत घेतलेली आणि एक चांगला उपक्रम केलेला ड्रायव्हरांचा हेल्थ इन्शुरन्स. कारण मी असं म्हणेन हा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे की ती 10% काय काय वेळेस मोठ्या समजा एखादं मैदान असेल तर ती रक्कम घेण्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स घेतला कधी फायद्याचा आहे. आता एक थोड्या ड्रायव्हरांचा येतं. आता हे नाही विनायक दादा नेम नाही ते ह्याचा शेंद्र्याचा प्रमोदचा काढून दिला, पर्णवचा. असं प्रत्येका म्हणजे बैल मालकांना नाही जरी काढला तरी आपण स्वतः काढावा. म्हणजे कसं इन्शुरन्स सेव फायद्याचाच आहे. तुम्ही काढलाय का? हो माझा आहे. काढला पाहिजे प्रत्येकानंच, आणि बैलगाड्यातलं नाही असं बी काढला पाहिजे. कारण कसं आहे आयुष्याचं असं झालं की काय भरोसा राहिला नाही, आणि एकदम संकट आलं आर्थिक. जीवन आता असं झालंय की पाण्याच्या फुगेगत माणसाचं जीवन झालेलं आहे. कधी फुटल सांगू शकत नाही. पण ज्या त्यानं म्हणजे आपल्याला नाही काय पण मागच्यांचं फॅमिलीचं तरी त्या क्षेत्रात चांगलं व्हावं असं करून माणसाने ठेवावं. कसं आहे ना आत्ता हात चालतोय आणि विक्रमी एक तुम्हाला बक्षिसं भेटली जातात, ओळख आहे, सगळी लोक फोटो काढा येतात. पण हे कधीतरी जाणार म्हणजे कसं थोडी प्रत्येक ठिकाणी उतरती काळ असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. तर ह्याची भीती वाटत नाही का? कारण काय माहिती आहे का, आपण बैलगाड्यात पैसे कमवण्यासाठी येतो, ओळखीसाठी येतो, सगळे आपण लोक, पण ती कधीतरी जाणार आहे ह्याची भीती वाटत नाही का मनात? नाही का, शेवटी कसं आहे ज्यावेळेस आपलं बी हातपाय चालायचं म्हणजे कमी आलं म्हणून आपण मी हाणतो म्हणून चालणार नाही. कारण का तर ती जेव्हा आपण नदीवर बसलोय तेव्हा नंदी जर जिंकत असला आपल्या एका थापामुळे जर मार खात असला तर मग तिथं माघारी घ्यायला लागणार ना आपल्याला. मग त्या नंदीचा आनंद पुढे विजय होत गेला पाहिजे ना. कधी वाटलं होतं माझी बैलगाड्यात लय प्रसिद्धी झाली आहे, मी लय प्रसिद्ध झालो, असं कुठल्या प्रसंगावरून तुम्हाला वाटलेलं? हे मला असे बाहेरनं लोक फोन करायचे, गोव्याने ज्यानं मला फोन लोक करायचे. अजून बघा त्या अमेरिकेत माणूस आहे चिपळूणचा, तो मला कायम फोन करतो अमेरिकेवरून. हो. कधी वाटलं बैलगाडी क्षेत्र सोडून द्यावं? नाही, बैलगाडी क्षेत्र नाही सोडू देऊ शकत. कारण का माझा त्याच्यापासून चांगलं झाले नंदीच्या आशीर्वादानं. सोडून द्यावं, पण काय काय वेळेस कसं होतं की कधी कधी अपयश येत असणार, कधी नाही अपयश जरी ह्या नंदीच्या याच्यात आलं तरी मी हे होत नाही, नाराज होत नाही. कारण का तर त्याच्या ह्यानं आपलं म्हणजे व्यवस्थितच वाटतं. कितीही वाटलं का नाही, मी घरी जरी राग आलं तर बैलांच्या पशी येऊन बसलो इथे की माझं डोकं शांत येतं. अपयश मी पण कधी कधी असं माणसाने दुखावलं किंवा आपल्याकडून असं की काय दुखावली गेली माणसं, तर असं वाटत नाही का तुम्हाला की काय बस आता थांबवावं? नाही मग दुखावलं तरी तेवढ्यापुरतं टेन्शन येतं आपलं, गप बसायचं एक 5-10 मिनटं, परत आपल्या ह्याच्यात आपण. आपल्याकुंड जी लोक दुखावलेली आहेत त्यांना काय बोलायचे का ह्या व्हिडिओच्या माध्यमातून? नाव नका घेऊ, पण काय बोलायचे का? नाही ह्यात जरी काय
आता कसंही क्षेत्र असं आहे की बैलगाडी क्षेत्र काही वेळेला हारजीत असते, त्यामुळं काही वेळेला इकडे गाडी बसलो असतो आपण, काही वेळेला तिकडे, त्यामुळे हारजीत झालेली असते, त्यामुळं काय नाही. पण ते माणसं बी परत डोक्यात घेतात की ही म्हणजे जाणून बुजून कोण करत नाही तसं, ती परत बोलते ती, आणि म्हणजे आपल्या संग तर अजून कोण दुखावलेलं नाही. मी बाकीच विषय म्हणतो, हे नाही विषय. भरपूर तुमच्या बैलगाडी क्षेत्रात आल्यापासून तुमचं कारकीर्द असं वरती खाली गेलेलं आहे. एकंदरीतच कोणाला समजा बोलायचं असेल, दुखावलं असेल तर बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही. आपल्याला जर कसं आहे, जर समजा काय रागावायचं आणि चुकीचं काय बोललं असलं तर त्यांची मी माफी मागणार. माफी माग. हां, बरं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचा आभार मानायचे की मी खरंच मी कधी बोललो नाही ह्या लोकांना, पण खरंच मी आभार आहे, असे कुठली लोक आहेत? भरपूर आहेत, भरपूर आहेत, भरपूर लोक आहेत. कारण आपण कधी बोलत नाही का, खरंच मी तुमचा आभार आहे. आणि आज जर तुम्हाला सांगतो, या नंदीमुळं म्हणजे थोडक्यात सगळ्यांच्या गळ्याला ताईत झाली मी या नंदींच्या आशीर्वादात. हेच मोठा सगळ्यात आनंद वाटतो मला. आता वेगळा विषयाकडं वळू, बैलगाड्याच्या संबंधित आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त बैलगाड्यात तुम्ही जाकी म्हणून आहात, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय इच्छा आहे का? म्हणजे काय वेळेस मैदान घ्यायची इच्छा आहे का? एखादं वेगळ्या संकल्पनेचं मैदान घ्यावं असं? नाही, मैदान घ्यायची नाही इच्छा आपली. आयोजक नाही बनायचं? नाही, आपल्याला कसं आहे, जो नंदी पळल तोच नंदी आपल्याला सारखा, त्यामुळे आयोजक नाही आपल्याला बनायचं. आपल्याला हयात कसं सगळ्यात मजा टिंगल मस्करी करून ह्यात आनंद लय मोठा जातो. आणि तुम्ही किती घरी वादावाद होऊ द्या, टेन्शनमध्ये असू द्या, ज्या दिवशी तुम्ही मैदानात जाताल सगळ्या प्रेक्षकांच्या हौसेने गाठ पडेल, माणसात टेन्शन फ्री माणूस होणार. टेन्शन फ्री माणूस होणार. हो, किती तुम्ही टेन्शन असू द्या डोक्यावर, मैदानात जाऊन तुम्ही माणसांच्या आपल्या बैलवाल्यांच्या पब्लिकच्या अशा गाठी पडल्या की माणूस फ्री होतो. मी तुमच्या भरपूर रोखटोक मुलाखती घेतल्यात. आज अशीच एक वेगळी मुलाखत होती. एक ड्रायव्हरांचं एक मानसिकता काय असते ह्या विषयावर आपण बोलतोय. अजून एक बारकाईनं मी बघितलेलं आहे, जे सगळे ड्रायव्हर आहेत त्याच्यात एक गुण काय असतो बघा, तुम्ही बघितलं असेल की मैदानात ती जास्त बोलत नाहीत, त्या पूर्ण एक आपल्या स्ट्रॅटर्जीत की कशा पद्धतीनं करायचं हे सगळ्या गोष्टी चालू असतात. प्रत्येकाचं कसं असतं, प्रत्येकाचं नियोजन एकच असतं की आता आपण या गाड्या आणल्या, त्यातली कुठली गाडी राहिली पाहिजे, पण प्रत्येका डोक्यात कायम विचार करत की आपली गाडी कुठली ना कुठली गुलाला राहिली की आनंद वाटतो, माणसाच्या अंगावर गुलाल पडला की माणूस खुश होतो. म्हणून ते त्यांचं प्रत्येकाचं नियोजन ते असतं. गुलालाचं महत्व काय आहे तुमच्या? गुलाला असा, तुम्ही किती 10 कोटी रुपये दिले तरी त्या गुलाला किंमत नाही, त्या गुलाला जी किंमत आहे, किती नंबर तुमचा होत्या, पण गुलालात गाडी गेली की आनंद. बरं, आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही एक गोष्ट सांगा, बऱ्याचशा लोकांना माहीत नसते की ज्यावेळेस 8 लिटरची लढत असते, तुम्ही तुमच्या जी गाडी आहे तिकडेही बघता, शेजारीकडे बघता, पण कधी कधी असं वाटतं का की माझी चुकीमुळं पराभव झाला, असं वाटतं का? नाही, त्यावेळेस आमच्या मनात वाटतं, जर समजा आपली चुकी झाली असली तिथं, येऊ काय शेवटी का 4 पायाचा म्हणा, हरजिती कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. हे आता 8 गाड्या 10 गाड्या पळतात, ह्यातला कोणतरी एक जिंकणार आहे, 9 जण हारणार आहेत. पण त्यात असं वाटतं की समजा आपली काय गाडी हाणताना चूक झाली की ती मी परत विचार करतो की आपल्याकडून इथं चूक झाली, आज हे बैल आपण इथं उचलाय पाहिजे, इथं ह्याच्यामुळे मार खाल्ला, ही फक्त डोक्यात गणित ठेवतो की आपल्याकडून आज चुकी झाली. ती मान्य करून मालकांना सांगितलेलं आहे की माझ्यामुळे चुकी झाली. नाही, मालकांना कोण बोलतच नाही, जेव्हा ते आपल्या मनातच ठेवतो. पण असं बी होत असेल ना कधी कधी एखादा मालक नाही गाडी व्यवस्थित ड्रायव्हरांनी आणली नाही त्यामुळे पराभव झाला, असं बी झालंय ना? हो, असं भरपूर ठिकाण झाले तसं. पण काय वेळेला जी समजून सांगणार आहे त्यांना सांगितलं समजून तर येतं. आणि शक्यतो कसं, आपली जिथं चुकी झाली तिथं आपण स्वतःहून मान्य केली पाहिजे. बरोबर. काय आतल्या गोष्टी सांगा. खरंच ड्रायव्हर मॅनेज होतात का? नाही, मॅनेज कोण होत नाही, कोण मॅनेज होतं. ह्या जे गोष्टी सांगितलेल्या कसं होते तुम्हाला सांगतो, आता शेवटी नवीन वासरू एखादं पळवाय तुम्ही आणलं, त्या वासराला अनुभव कमी, खालनं लय पुढे दमल तोंडा, आणि जो बहादा बैल आहे तो खालनं बैल कमी पुढे रान काढत जाणार जास्त. तसं नवीन ड्रायव्हरचं काय होतं, काय हानते पुढे दमते, पण त्यांची चुकी नाही, पण ती गायनं पुढं दमते. पण असं वाटतं त्यानं असं केलं तसं केलं, तसं तुम्ही ऐकत असाल ना की नाही आज प्रत्येकाला गुलाल नियमान आहे का नाही, कोणाला असू द्या की प्रत्येकाला असे आहे की अंगावर गुलाल पडला की
ते मोठा ड्रायव्हर झाला असं वाटतं त्याला. मग त्याच्यासाठी माणूस शक्यतो पार्सलिटी करत नाही आणि मग आपल्याला पटतच नाही. नंदीशी बेईमान नाही. हो. बरं, आता एक ड्रायव्हर असणं वेगळं, पण घरचं एक फादर असणं वेगळं, एक मुलगा असणं वेगळं. तर ही वेळेस कुटुंबाचा कसं तो वेळ नाही ना देता येत तेवढा. म्हणजे कसं अगदी घरच्यात एक मुलगा म्हणून वडिलांना वेळ देणं किंवा एक नवरा म्हणून वेळ न देणं. कारण सगळ्यांची तक्रार असते माझ्याही कुटुंबात की बैलगाड्यात अख्खा दिवस जातोय. त्यामुळे ते कुटुंबाला वेळ देता येत नाही. काय गोष्टी आपल्याला जवळच्या ज्या पाहुण्यांच्या असतात अटेंड करता येत नाही. होतं तसं होते या क्षेत्रात. तसं होतं कारण आता तुम्हाला आमचं सांगत नाही, माझी सासरवाडी लेंगर आहे. लेंगऱ्यात गेलो तरी मी सासरवाडीचा अड्डा तिथे केला ना, अड्ड्यातूनच मागायला का तर बैलांच्यामुळं येवत नाही, बोलायच गावत नाही. कारण ही गाडी आता बैल जास्त असली, समजा गाड्या हाण्या असल्या, ही गाडी लागली ती गाडी लागते मागाना. आता 10 गड जाते त्यामुळे तर टाईम भेटतच नाही. आता सासरवाडीत कोण कोण आहे? आता सासरवाडीत मेवना बरीच आहे ती, चुलत सासरे सगळे आहेत. बरं, आणि त्यांचं काय रिॲक्शन असतात? कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस आपला घरचा एक व्यक्ती प्रसिद्ध होत असतो त्यावेळेस बोलणं होत असेल की असं झालं तसं झालं, त्यांना काय अनुभव येतात? कधीतरी झाले का बोलणं असं होतं? बोलणं मेवणं म्हणणं, समजा तिकडे त्या भागात गेलो की मेवणं गाडी घ्यायला येते, व समजा इकडं असलं तरी मला फोन करणार, आमच्या मंडळीला फोन करणार, काय चाललंय काय नाही, फोन करून सांगते तेव्हा दाजी गाडी राहिली का नाही फोन करून सांगते. बरं, अजून एक स्वभाव वैशिष्ट्याबद्दल मला हे विचारायचे. मला एकानं विचारायला लावलेलं, राग आला तर कंट्रोल कसा करायचा? मी बघितलं नाही तुम्हाला असं रागवताना लय. कसं आहे, कुठल्याही क्षेत्रात कोणाला काय म्हणजे हे केलं, राग किती बी द्या, एक 5-10 मिनटं बाजूला जाऊन बसायचं. आपल्यापाशी आपल्याला जी व्यक्ती आवडती त्या व्यक्तीच्या समोर बसायचं, 1-2 मिनटं 5-10 मिनटं राग शांत ऑटोमॅटिक येतो. आता मी तुम्हाला किती राग आला तरी मी बैलापाशी जाऊन बसलो की माझा राग ऑटोमॅटिक शांत येतो. आणि रागाने काय होतं की समजा चुकून ते बी माणूस जाणून बुजून करायला आला नसतो, आपण बी जाणून बुजून हे करायला आला नसतो, पण वादावाद येऊ शक्यतो कुणीच करू नये. वादावाद कोण रोज आता मैदानात एकामेका तोंड बघायचे, हे वादावाद कामाचा काहीच नाही. तेवढ्यापुरतं 1-5 मिनटं त्याने शांत बसावं, दुसरा कोणाचं चाललं त्याने शांत बसावं, आणि 5-10 मिनटांनी रोज परत मैदानात गेलं तर रोज एकामेकाच्या गाड्या सोडायला जायचं, हे करायचं आहे. तेवढ्यापुरतं ती काय असेल विषय, 5-10 मिनटं इकडे तिकडे होऊन, पण राग कोणावर धरून उपयोग नाही. जीवन परत नाही, एकदा जीवन आहे. परत महत्वाचं सांगतंय, जीवन एकदाच आहे आणि तो आनंदानं घेतलं पाहिजे, सगळे प्रसंग वेचून घेतले पाहिजेत ही सांगताय. आता त्याच्याबरोबर मग आनंदी कसं राहायचं? प्रत्येकजण तर बैलगाड्यात नसतो, प्रत्येकाकडे बैल नसतात, तुमच्याकडे तर रेकॉर्डवर बक्षिसं बी येत नाहीत, मग आनंदी कसं राहायचं? सगळ्या हसून खेळून राहा. कोण असं आता मी तुम्हाला सांगतो, मला दिवसात कमीत कमी 400-500 फोन येतो. मी प्रत्येकाचा फोन येतो, उचलतो, बोलतो. मला लहान पोरही मला फोन करते, सगळ्या संग बोलतो मी. काय त्याच्यामुळे आपल्याला समजा टायमिंग नसला सरळ फोन 5-10 मिनटं बंद ठेवणे, पण सगळ्या पण आनंदात राहणे. आत्ता येतोय. बरं, पण आता काय माहिती आहे का, ही सगळं सोशल मीडियाचं जग, ही काय त्याच्यातनं चांगलंही म्हणणारी लोक असतात आणि वाईट ही कमेंट्स येतात की असंच केलं तसंच केलं. नाही, कोणाच्या बी असू द्या, माझ्या असू द्या व अजून कोणाच्या असू द्या, माणसाला जर चांगल्या कमेंट आल्या तर त्या माणसाला पुढच्या अजून सारखा हुरूप येतो. वाईट कमेंट आला की एखादं कोण नाही कोण म्हणतं बाबा हे लगा तुला कमेंट तशी आली, मग ती जरा माणूस खचावतो. तसं खचावला नाही पाहिजे माणूस. उलट त्यानं परत आला कमेंट चांगला आलं तुला, म्हणलं त्या माणसाला हवस आली पाहिजे, हुरूप वाटला पाहिजे त्याला. आज माझ्या घरी का माझा या क्षेत्रात मला एवढं आता जेवढं नाव झालं एवढं मी माझं म्हणजे किती पैसे घालावं असतं मी तरी एवढं नाव माझं झालं नाही. तुमचं नाव तर खूप मोठं झालं म्हणजे गेलेलं आहे. तर या क्षेत्रात कसं जेवढं शांतता होता एवढी शांतताच पाहिजे, कोणाबरोबर वादावाद करून. आणि कसं मला मेन वाचायचेत नाही, ती कमेंट येते ती वाचायचेत नाही. पण काय जण मध्ये एक बघितलं असं ड्रायव्हर काय लय बेकार म्हणायचे, ना अशाच कमेंट येते, अरे तुम्ही बोला तुम्हाला वाचा येतं ना, मध्ये लक्ष देऊ नका मी म्हणायचं, दुर्लक्ष करायचं थोडं. लय तसं वाटलं बाबा चंडी बाबा ती कमेंट बंद करून कमेंट बॉक्स बंद करा, असं जर केलं तरी सगळ्यात साधा सोपा उपाय. कमेंट बंद कर ठीक आहे, पण काय लोक चांगली म्हणणार आहेत, एकदम कसं करतात. सगळं कसं आहे, कुठलाही माणूस
एक 10 ते 1 तरी वेगळा निघतो माणूस, पण तिथं ते आपण त्यावेळेला दुर्लक्षच करायचं त्यावेळेस. दुर्लक्ष करणं. हां अजून एक व्यक्तिमत्वाच्या संदर्भात मी अशी आज का त्यांचं एक व्यक्तिमत्व जाणून घेतोय की सगळ्या गोष्टी बैलगाड्यात बघत असताना ना की माणूस बघतो कसा. आता समजा हे पैसे, प्रसिद्धी, नाव सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला अजून काय हवं आहे जीवनात, म्हणजे तुमचं ध्येय काय अल्टिमेट आहे, काय करायचे अजून जीवनात? आता जी अशी आपल्या संग सगळी पोरं प्रेक्षक जी प्रेमानं सगळे बोलतात, ह्याच्यापेक्षा मला पुढचं किती अजून काय दिलं तरी ती कमीच वाटणार, पण ही जी मला मिळाली ही सगळ्यात माझी नाही. ते मिळालं झालं, पण पुढचं काय स्वप्न आहे की मला ही स्वप्न मला पूर्ण करायची नाही. आपल्या नंदीनं काय स्वप्न पुरं करायचं, जेवढं दोन्ही मुलींची लग्न झालेत, मुलगा एकटाच आहे, आणि या नंदीच्या आशीर्वादानं आता घराचं बी काम हो का ते समोरच काय कॉन्ट्रॅक्टर त्याने अजय शेटने दोघांनी नियोजन केलं, मला माहिती नाही शेट JCB नेऊन काढलं आणि काम चालू केलं. मैत्री कशी ठेवायची, चांगली मैत्री एखाद्या व्यक्तीबरोबर ठेवायची असेल, तुम्ही आता अजय शेठ सांगितलं किंवा अजून तुमच्या बैलगाड्यातली मित्र असतात, मैत्री आता तुम्हाला सांग, मैत्री जर ठेवायची म्हणली त्या माणसाला डायरेक्ट सांगायचं. आता माझं असू, अजय शेठचं असू, आमचं अजून कोणाबरोबर असू, मी त्यांना डायरेक्ट म्हणतो की तुमचं माझं कोण, तुम्हाला आपल्या दोघांच्या विरोधात जर कोणमध्ये बोलत असेल तर त्या माणसाला आपल्या दोघांच्या समोर आणायचा, बाबा असा असा बोललाय का बोल, तर तुमची मैत्री कायम टिकणार. हो. आणि कोणावर जरी त्यानं काय बोलला तरी त्याच्यावर लक्ष देणं ही चुकीचं आहे. जर आपल्याला जर पुढच्या माणसाचा विश्वास असला तर बाकीच्या ह्याच्यावर लक्ष देणं चुकीचं आहे. बरं, बैलगाड्यातले नातेसंबंध हे यश असल्यावर वेगळे असतात आणि अपयश असल्यावर वेगळे असतात का सेम तसंच राहतं? सेम तसंच. हे क्षेत्रच असं आहे की आज तुम्हाला सांगतो, कुठेही तुम्ही जावा, बैलगाडी क्षेत्रात ज्या माणूस आहे ते माणूस तुम्हाला कुठेही दिसला की तिथं बोलवा, हाक मारणार लगेच म्हणा आज कसं काय किती वेळा गटात पळाला, हे सगळ्यात मोठा आनंद वाटतो. आणि हे आपल्याला म्हणजे तिथं रिलेक्शन मैत्री जोडायला जायला लागत ना, ऑटोमॅटिक या नंदीच्या आशीर्वादाने मैत्री ती जुळलेली आहे. पण आता तुम्ही नंदीचा आशीर्वाद म्हणताय, तुम्ही स्वतः तयार करून का पळवत नाही, विकत घेऊन पळवताय? आता कसं होतं का काय, लोकांची परिस्थिती असते नाजूक, त्यांच्यापासून 4 रुपये त्यांना जरी मिळालं, समजा 5-10 लाख रुपये त्यांना त्या खोंडात झालं तर त्यांनी त्यांचाही फायदा करून घ्यावा. आपल्याला बी आल्या का आपल्याला 4 रुपये मिळत जातात, आपली 4 मागची पोरं खुश राहतात. ह्यासाठी आम्ही आता हे व्यवहार भरपूर केलेत. बघा, बैलगाडा आता फक्त पश्चिम महाराष्ट्रात होता, आता महाराष्ट्रभर गेलेला आहे. मी म्हणेन जगभरात त्याचा प्रेक्षक वर्ग आहे. तर बैलांच्यात फरक जाणवतो का? ह्या बघा, मराठवाड्यातली बैल वेगळी, विदर्भातली वेगळी, पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी, किंवा अजून रत्नागिरीतली वेगळी, कारण तुम्ही सगळी बैल हे कसं आहे, आता काय ठिकाणी म्हैसूरी असं, पण नंदी एकच, सगळे नंदी एकच पाळणार. पळण्यात काय बदल? काय नाही बदल नाही. काय बैला जेवढी पळाय तेवढी बैल पळतात. फक्त कसं काय ठिकाणी रानातनी बदल असतो, काही ठिकाणी कमी रान असतं, काही ठिकाणी जास्त असतं, पण ती प्रत्येकात म्हणजे आलटीपलटी त्यामुळे ती कव्हर होऊन जातं. आता हे प्रांतानुसार झालं, आता जातीनुसार काय असतो का, म्हैसूरी चांगला का किलार, कशा पद्धतीने? तसं नाही. काय बैला धमक पाहिजे फक्त पळायची, बाकी काय नाही, बाकी कायच नाही राहील. बाकी काय नाही. मग त्याचं रूप चांगलं, पल्ला लांबडा पाहिजे, हे कायच नाही राहील. काय नाही तसं काय नाही. पहिलं मग म्हणा जातीनं असा बैल पाहिजे, तसा बैल पाहिजे, पण ना बैला धमक पाहिजे फक्त. बैला धमक आहे तर सगळं आहे. धमक जलमतच असते की आपण तयार करू शकतो? नाही जलमतच असते, फक्त आता त्याचं कसं रूप, त्याचा जे रूप आहे ते मोडून नाही द्यायचं. म्हणजे कसं आपण लहान मुलाला कसं ज्या लहानपणी आईच्या दुधावर जसं फ्रेश होतं असं त्याचं हीच झालं पाहिजे, त्याचं ती पारा हिजून द्यायचा नाही, लाड ही त्याचं म्हणजे मापातच झाला पाहिजे, खाणं पिणं टायमाला व्यवस्थित मिळालं पाहिजे, रती बी जिथली तिथे. नाही ती सगळीच करणार, कारण बैल आपल्या मुलागत सांभाळतात. हो. पण मी म्हणतोय की तुम्ही म्हणताय पारा, जन्मजात पाळण्याचा गुण आहे का आपल्याला तयार करावं लागतोय? कारण एवढ्या वर्ष तुम्ही बघताय बैलगाड्या सगळ्या. नाही बैलाच्या कसं लहानपणापासून अंगात कसं पाहिजे, त्याशिवाय बी नाही काय. बर, अजून भरपूर प्रश्न आहेत, पण कधीतरी मुलाखत घेऊया. ही एक विठ्ठलनाना एक ड्रायव्हर म्हणून त्यांचा वेळेस थोडा आपण मागोवा घेतला, एकंदरीत त्यांचं कारकीर्द, कौटुंबिक आयुष्य आणि कशा पद्धतीनं विचार करतात. तर काय बोलायचे तुम्ही म्हणताय की चाहते तयार झालेत,
चाहत्यांना काय सांगायचे? चाहत्यांना काय आहे असंच प्रेम राहावं आपल्या, हेच कडपर्यंत आपली इच्छा आहे, बाकी काय आहे आता. प्रेम हो. प्रेम राहावं अशी इच्छा आहे आणि ते प्रेम करतीलच. सगळ्यात महत्त्वाचं असतं की महाराष्ट्रात सिद्ध करावं लागतं. तुम्ही सिद्ध केलं आहे बैलगाड्यात. अनेक जे बैलांना गुलाल दिलेला आहे, तुम्हाला स्वतः एक जॅकी म्हणून अनेक गुलाल भेटलेत. सिद्ध करावं लागतं बैलगाड्यात, हेच अंतिम सत्य आहे का? सिद्ध करावं लागते बैलाला, सिद्ध करायला लागते, सिद्ध करायला लागते प्रत्येक दिवशी. हो, प्रत्येक मैदानात प्रत्येकाला हे करावं लागते, तर प्रेम भेट. हो. सिद्ध तुम्ही करत राहा आणि प्रत्येकाने सिद्ध केलं पाहिजे बैलगाड्यात आपण कोण आहेत, तर लोक प्रेम करतात. आणि जी बैलगाडी क्षेत्र मोठं होतं आहे ते प्रेम करणारे लोकांचं क्षेत्र आहे. प्रेम असे निरागसपणे करतात. तर असंच प्रेम वाढत राहो, बैलगाडा शर्यत वाढत राहो अशी प्रार्थना करू. नंदीच्या शेजारी. नाना, वेळ दिला, धन्यवाद. धन्यवाद.